सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे अंबरनाथ में शिवसेना और भाजपा युति को लेकर शिवसेना के कई नगरसेवकों में नाराजगी देखने को मिल रही है, जिससे शिवसेना दो गुटों में बंट गई है। एक गुट पूर्व नगराध्यक्ष सुनील चौधरी का है तो दूसरा गठ शिवसेना के पूर्व उप नगराध्यक्ष राजू वालेकर का है। बता दें कि शिवसेना के कई नगरसेवकों ने आरोप लगाया है कि सोमवार को अंबरनाथ पूर्व परिसर में स्थित खासदार कार्यालय में शिवसेना नेता सुनील चौधरी द्वारा अपनी मनमानी करते हुए शिवसेना के नगरसेवकों को विश्वास न लेते हुए शहर विकास के लिए भाजपा से युति का प्रस्ताव रखा। वहीं शिवसेना के कई नगरसेवकों ने इस प्रस्ताव का विरोध करना शुरू कर दिया। ज्ञात हो कि अंबरनाथ नगरपालिका चुनाव में शिवसेना ने भाजपा को पछाड़ते हुए सबसे बड़ी पार्टी के रूप में उभरी और इस चुनाव में शिवसेना को 28 सीटें मिली और कई नगरसेवकों ने आरोप लगाया है कि युति करने से पहले भाजपा ने जो कोर्ट में केस डाला है उसे भाजपा को वापस लेना चाहिए, उसके बाद युति करेंगे। वही युति का प्रस्ताव फिलहाल खटाई में जाता दिख रहा है। काल मी परदेशात होतो, परंतु मी बाईट बघितली आमचे सन्माननीय सुनील चौधरी यांची। परंतु त्यानंतर मला बऱ्याचशा नगरसेवकांचे कॉल आले आमच्या पक्षाच्या। माझं एकच मत होतं का सर्व पक्षाच्या नगरसेवकांना तुम्ही पहिले विश्वासात घ्या, त्यानंतर आमच्या संघ जे आलेले सदा पाटील आहेत त्यांना विश्वासात घ्या आणि नंतर आपण हा प्रस्ताव मांडला पाहिजे होता। परंतु हा फक्त काही नगरसेवकांना अर्जंटली बोलून हा प्रस्ताव मांडला गेलाय, ते माझ्या मते योग्य नाहीये। मला त्यानंतर खूपशा नगरसेवकांचे फोन आले, राजू शेठ आपल्याला कोणीही बोलवलं नाही आम्हाला आणि फक्त आम्हाला 4-5 नगरसेवकांना बोलून त्यांनी जर प्रस्ताव मांडत असाल बीजेपी संघ युतीची, बीजेपी संघ ही युती झालीच पाहिजे। परंतु हे वरिष्ठ लोक बोलतील, कारण का वरिष्ठ जे आमचे चव्हाण साहेब आहेत, सन्माननीय चव्हाण साहेब आहेत, आमचे सन्माननीय खासदार साहेब आहेत, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यानंतर मुख्यमंत्री साहेब आहेत, यांच्याकडून जो आदेश येईल शिवसेनेसाठी हा अंतिम आदेश असेल। परंतु हा काही नगरसेवकांना फक्त आपण विश्वासात न घेता आमचे सदा पाटील आहेत, त्यानंतर आमच्या सर्व पक्षाचे नगरसेवक आहेत, जे आम्हाला आता युतीमध्ये आम्ही 32 नगरसेवक आहेत, ह्या सर्वांची एक मीटिंग घेऊन त्यानंतर हा प्रस्ताव मांडला गेला। पण प्रत्येक नगरसेवकांसंग चर्चा केली पाहिजे होती, त्यांचे विचार ऐकले पाहिजे होते आणि त्यानंतर प्रस्ताव मांडला पाहिजे होता। त्यानंतर मला खूपशा नगरसेवकांचे फोन आले का राजू शेठ आपला असा हा प्रस्ताव मांडला गेला, अत्यंत आम्हाला कुठलाही विश्वासात न घेता प्रस्ताव मांडला गेलाय, हे आम्हाला मान्य नाहीये। स्थानिक पातळीवर जी नाराजी आहे, जर वरून वरिष्ठांचा आदेश आला तर आपली युतीच्या बाबतीत काय भूमिका असेल? साहजिकच शिवसेनेचे नेते मंडळी आणि आमचे चव्हाण साहेब झाले, आमचे खासदार साहेब झाले, यांचा जो आदेश असेल, पक्षाचा आदेश असेल, तो आम्हाला अंतिम आदेश असेल। कुठेतरी नगरसेवकांना विश्वासात न घेतल्यामुळे ही नाराजी आहे। हो, साहजिकच आज मला अब्दुल शेख यांचा काल मीटिंगच्या 10 मिनिटापूर्वी फोन येतोय आणि बोलतात की आम्हाला मीटिंगसाठी बोलवले, तर हे योग्य नाहीये। आपण जसे एकट्ठा आपल्या शिवसेनेची जी ताकद आहे, 32 नगरसेवकांची ताकद आहे, त्यात 4 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत, यांना सगळ्यांना विश्वासात घेऊनच आपला प्रस्ताव मांडला पाहिजे होता। त्यांच्यासंग चर्चा केली पाहिजे होती की आपल्याला हा युती करायची किंवा नाही करायची। त्यानंतर जे कोर्टामध्ये गेलेले आहेत, ते कोर्टामधला जो त्यांनी टाकलेली केस मागे घेतली पाहिजे, त्यानंतरच आपली चर्चा झाली पाहिजे।